आषाढ महिना आला की आठवतो तो झणझणीत गावरान कोंबडा. तर आज बनवूया चुलीवरती झणझणीत गावरान कोंबडा. चला आता सुरुवात करूया. टोपामध्ये एक पळी तेल गरम करायचं. त्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. आता यामध्ये आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. त्यामध्ये 1 चमचा हळद टाकून परतून घ्यायचं. यामध्ये आता एक कोंबडा चिरून स्वच्छ धुवून घ्यायचा. आपण तो टाकून घेऊया. आता यामध्ये मटण मसाल्याची पूड आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. ते पण चांगले 5 मिनिटं परतून घ्यायचं तेलामध्ये. परतून झालं की त्यावरती एक प्लेट टाकून घ्यायची. त्यामध्ये 1 तांब्या पाणी ओतायचं आणि पाणी ओतायची घाई करायची नाही. जितक्या वेळ मिठाच्या पाण्यात शिजवता येईल तितक्या वेळ शिजवून घ्यायचं. ते आपण इथे परतून घेऊया. आता यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकून झाल्यानंतर त्यावरती एक प्लेट ठेवून परत एकदा पाणी ओतून घेऊया. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं. आता मटण बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊया. आलं लसूण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घ्यायचं. आता कढईत एक पळी तेल टाकायचं. केलेलं वाटण टाकून घ्यायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आता यामध्ये तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं तिखट टाकून घ्या. मी ते 1.5 पळी तिखट टाकलं. ते चांगलं लाल होईपर्यंत म्हणजे कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. ते आपल्या मसाल्याला कसा कलर आला आहे बघा. आता हा मसाला भाजून झाला आहे. आपण हा मसाला शिजवून घेतलेल्या मटणमध्ये टाकून घेऊया आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आणि छान अशी उकळी काढून घ्यायची. आता यावरती मटण मसाले टाकून घेतला आहे आणि यामध्ये कुठलाही बाकीचा मसाला टाकायची गरज लागत नाही. कलर पण किती छान आला आहे बघा. तयार आहे झणझणीत गावरान कोंबडा. आषाढी स्पेशल. खाऊन सांगा कसा झाला आहे.